काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या तर्फे दरवर्षी साहित्य संमेलनाचा जो कोणी अध्यक्ष होईल त्याला आम्ही काकासाहेब गाडगीळ पुरस्कार देतो. वडिलांनी हा पुरस्कार सुरू केला त्यावेळेला ती रक्कम 11,000 होती आणि करत करत मी आमच्या ट्रस्टतर्फे तो ताराबाईंना जेव्हा आम्ही परवा डॉक्टर ताराबाईंना दिला सांगलीमध्ये, मोठा कार्यक्रम झाला सांगलीत, तो पुरस्कार मी आता 25,000 रुपयाचा केला आहे. दुसरं, मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर माझ्या आईच्या स्मरणार्थ, कारण माझ्या आईला कवितांची आवड होती, तर 21,000 रुपयाचे ज्येष्ठ कवयित्री आणि नवोदित कवयित्री म्हणजे ज्येष्ठांचा सन्मान आणि नव्याण्यांना प्रोत्साहन हा दृष्टिकोन ठेवून मी 21,000 रुपयाचे पुरस्कार साहित्य परिषदेच्या थ्रू हे 3-4 वर्षापूर्वी सुरू केलेत. परंतु माझ्या वडिलांनी मला एक कानमंत्र दिला होता की काकासाहेब करायचे तसं की दररोज 20 किंवा 25 पानं पुस्तकाची वाचल्याशिवाय झोपायचं नाही. आणि मी स्क्रिप्ट लिहिलेलं होतं. ते म्हणाले, कोणी लिहिलंय? म्हणलं, दिनू माझं आहे, मी पुस्तक करतोय. तर ते असं वाक्य म्हणाले की अभिमान वाटतो आणि लाज वाटते. किती झालं तरी आज राजकारणातला किंवा सत्तेतला माणूस एखादी गोष्ट कृतीत जास्त सोप्या पद्धतीने आणू शकतो, कारण त्याच्याकडे सत्ता असते, पक्ष कुठलाही असू दे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या महाराष्ट्र जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेष मालिका आपण करतो आहोत, त्यामध्ये आम्ही काही लोकांची तुमचे खास चर्चा घडवून आणतो आहोत. अशापैकी आज 1954 साली जे साहित्य संमेलन झाले होते तेव्हा काकासाहेब गाडगीळ हे त्याचे स्वागताध्यक्ष होते. त्यांचे नातू आपल्यासोबत आहेत, अनंतरावजी गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत. त्यांच्याशी चर्चा करू या सगळ्या विषयाबद्दल. आपलं खूप खूप स्वागत आहे. मुळात एकतर महाराष्ट्राचं आणि दिल्लीचं एक वेगळं नातं आहे आणि हा जो योग यावेळी आलेला आहे की तेव्हा काकासाहेब स्वागताध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं 71 वर्षांपूर्वी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्याचे अध्यक्ष होते. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होते. तुम्ही गाडगीळ परिवाराचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहात. दुसरा योग असा आहे की शरद पवार हे पण स्वागताध्यक्ष आहेत, पुणे जिल्ह्यातलेच आहेत. पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. कालचा आपण तो देखणा सोहळा अतिशय बघितला. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं गाडगीळ कुटुंबाचं साहित्य संमेलनाशी जे कसं नातं राहिलं, म्हणजे पूर्वी राजकीय व्यक्तींचं पण खूप वेगळा असं साहित्याशी संबंध असायचा. काकासाहेब असोत, विठ्ठलराव गाडगीळ असोत, किंवा एक विद्वत्तेची परंपरा घरामध्ये आहे तुमच्या. पहिलं म्हणजे 1954 साली जेव्हा दिल्लीत संमेलन झालं त्यावेळेला काकासाहेबांना स्वागताध्यक्ष नेमलं गेलं. ते निवडून आले आणि लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला काकासाहेबांनी पंडित नेहरूंकडे आग्रह धरला की तुम्ही या संमेलनाचं उद्घाटन केलं पाहिजे. काकासाहेबांनी तत्कालीन उपराष्ट्रपतींनाही सांगितलं की महाराष्ट्रातनं आलेल्या सगळ्या साहित्यप्रेमी लोकांना आपण चहा पानाला बोलवावं, आणि त्यावेळेला तेही झालं होतं. तीच भूमिका आज संयोजकांनी आणि साहित्य मंडळांनी घेतली आणि पवारसाहेबांना स्वागताध्यक्ष करून पवारसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती केली. तेही आले आणि उपराष्ट्रपतींनीही परवा चहापानाचं आम्हाला सर्वांना बोलवलं होतं. आणि अतिशय आनंद झाला की जेव्हा ओळख करून दिली माझी, त्यावेळेला आजोबांच्या पेक्षा वडिलांचा आणि त्यांचा जास्त संबंध आला होता उपराष्ट्रपतींचा. तर त्यांनी खरोखर चांगले घराण्याच्या बद्दल गौरवोद्गार काढले. दुसरं जो आपला आता आपण जे म्हणालात, एक लोकांचा फार मोठा गैरसमज आहे की राजकीय लोकांना साहित्यातलं काही कळत नाही किंवा संबंध नसतो. मी आत्मस्तुती करता बोलत नाहीये, तर वस्तुस्थिती म्हणून बोलतोय. काकासाहेब, माझे वडील बॅरिस्टर गाडगीळ आणि मी, काकासाहेबांच्या इतकं माझं आणि वडिलांचं साहित्य निर्मिती नाहीये. काकासाहेबांनी 33 पुस्तकं लिहिली. ती आम्ही 1996 साली समग्र काका म्हणून 27 खंडात प्रसिद्ध केली. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते पुण्याला भूतो न भविष्यशी असा कार्यक्रम झाला होता. ही पुस्तकं 33 पुस्तकं आम्ही 27 खंडावर पुनर्प्रकाशित केली आणि भारतातल्या कुठल्याही एका व्यक्तीची
7,000हून अधिक पानं एकाच दिवशी पुनर्प्रकाशित करण्याचा राष्ट्रीय विक्रम आम्ही प्रस्थापित केला, ज्याची नोंद लिम्का बुकमध्ये आहे. काकासाहेबांनी 33 पुस्तकं लिहिली, माझी 2-3 आहेत, वडिलांची 7-8 पुस्तकं आहेत. पण एक विशेष गोष्ट म्हणून मी म्हटलं की आत्मस्तुती नाही तर वस्तुस्थिती, की काकासाहेब, बॅरिस्टर गाडगीळ आणि मी, आमच्या तिघांच्याही पुस्तकाला कुठला ना कुठल्या तरी साहित्य निर्मितीचा पुरस्कार आहे, याचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. म्हणजे राजकारण आहे ना, साहित्याचा गंध नसतो, हा जो आपल्याकडे प्रचार आहे, बरोबर, त्याला हे आमचं एक नम्रपणे अगदी बरोबर. नाही, मुळात तसं नाही, कारण आपण बघितलं की एक विशिष्ट संस्कृती, कला याकडे बघणारी आणि प्रचंड वाचन असणारी, शिवाय लेखन करणारी अशी पण एक राजकारण्यांची एक मोजकी का होईना राजकारणी आहेत असे, त्यात आपल्या घराणं अर्थातच आहे. पुढे जाताना आपण कालचा जर समारंभ बघितला तर काल साहित्य संमेलनाचं जे अगदी चांगला देखणा असा सोहळा कालचा झालेला आहे. खूप जुन्या आठवणी तुमच्या असणं शक्य नाही 54च्या, परंतु होय अर्थातच. पण घरामध्ये तुमच्या कसं वातावरण होतं, कशा प्रकारे साहित्य वगैरे चर्चा, आणि नंतर तुम्ही साहित्य संमेलनांना कुठल्या कुठल्या गेलात त्याच्या काही आठवणी आहेत का? आळंदीचं मी अटेंड केलेलं आहे, पुण्यातनं अटेंड केलेलं आहे. पण एक आवर्जून सांगतो की आमच्या घराण्यामध्ये सगळ्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आजोबा आणि आजोबांचं जास्त मराठी आणि हिंदी होतं, वडिलांचं इंग्रजी आणि मराठी होतं. माझं इंग्रजी वाचन जास्त आहे, कारण मी बरेच वर्ष परदेशात होतो, कदाचित तो इन्फ्लुएन्स असेल माझ्यावर. परंतु माझ्या वडिलांनी मला एक कानमंत्र दिला होता की काकासाहेब करायचे तसं, की दररोज 20 किंवा 25 पानं पुस्तकाची वाचल्याशिवाय झोपायचं नाही. माझे वडील रात्रीचं जेवण संपल्यावर झोपायला जाण्यापूर्वी ते 1-2 तास वाचायचे. मला तीच सवय, चांगली का वाईट माहीत नाही, पण अशी सवय लागली आहे की झोपण्यापूर्वी मी जो वाचायला बसतो ते किमान एक इंटरेस्टिंग पुस्तक असेल तर ते पुस्तक संपवून रात्री 1-2 वाजले तरी चालतील, किंवा 20-25 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही. आणि थोडं माझं मराठी त्या काळात कच्चं होतं, म्हणून मी त्यात सुधारणा केली वाचून. औपचारिक माझं मराठी, लोकांना आश्चर्य वाटतं की माझा पहिल्याच मराठी पुस्तकाला पुरस्कार मिळाला. तर त्यावेळेला एक आठवण सांगतो की ज्येष्ठ पत्रकार दिनूभाऊ रणदिवे आमच्या घरी यायचे, आणि मी स्क्रिप्ट लिहिलेलं होतं. ते म्हणाले, कुणी लिहिलंय? म्हणलं, दिनूभाऊ माझं आहे, मी पुस्तक करतोय. तर ते असं वाक्य म्हणाले की अभिमान वाटतो आणि लाज वाटते. म्हटलं, एकीकडे तुम्ही अभिमान म्हणताय, दुसरीकडे लाज कसं काय? 2 वेगळे शब्द आहेत. म्हणाले, अभिमान एवढ्या करता वाटतो की तू अतिशय चांगलं लिहायला सुरुवात केलेली आहेस, विनोदी. आणि लाज वाटते की साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष राहिलेल्या काकासाहेब, 62 साली काकासाहेब साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सातारच्या, त्यांच्या नातवाचे मराठीत इतकं व्याकरण चुका वगैरे आहेत. मग मी दिनूभाऊंना म्हटलं, दिनूभाऊ तुमचं मी मान्य करतो, पण माझं एक ऐका, माझं मराठीत औपचारिक शिक्षण तशा अर्थाने झालेलं नाही. मग ते म्हणले, ते आश्चर्य म्हणजे त्याच्या सगळ्या झेरॉक्स कॉपी ते घेऊन गेले, आणि माझ्या पुस्तकाचं पहिलं एडिटिंग हे दिनूभाऊ रणदिवे यांनी उत्साहाने केलं, ज्याला पुरस्कार मिळाला. त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांना वाचनाची आवड आहे. वडिलांनी मला हे सांगितलं होतं की मी जेव्हा प्रवक्ता झालो त्यावेळेला काही वडील जिवंत नव्हते. मी 2004 साली काँग्रेस अध्यक्ष सोनियाजींनी माझी निवड केली, आणि त्यानंतर आजपर्यंत मी प्रवक्ता आहे. परंतु वडिलांना जेव्हा त्यांनी विचारलं, काही पत्रकारांनी, की तुम्ही प्रवक्तेपद इतकं सुंदर कसं सांभाळता, तर तेव्हा ते म्हणाले की दररोज 10 ते 12 वर्तमानपत्र मी वाचतो. आता इंटरनेटचा जमाना आहे, न्यूज पोर्टल झालेले आहेत, मोबाईलवर वाचू शकतो. पण त्यावेळेला ते प्रेस कॉन्फरन्सला जाण्यापूर्वी 10 ते 12 वर्तमानपत्र सकाळी वाचायचे, आणि त्यानंतर त्यांचे पॉइंट्स काढायचे की आज कुठला विषय येणार आहे पत्रकार परिषद, त्याला काय उत्तर द्यायचं. ते मी फॉलो केलं सुरुवातीला प्रवक्ता झाल्यावर, की वर्तमानपत्राचं वाचन आणि पुस्तकाचं वाचन हे कटाक्षानं मी ठेवलेलं आहे. एक नेहमी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा होते, ती राजकीय नेते हायजॅक करतात स्टेज, नंतर त्यांनी असावं की नसावं, नंतर तो इव्हेंट होत चाललाय,
आणि त्यातलं साहित्य हरवत चाललंय. म्हणजे काही साहित्यिक जे माजी संमेलनाध्यक्ष राहिलेले त्यांच्याशी पण आम्ही मुलाखती त्यांच्याही केलेल्या आहेत. तर त्या सगळ्यांचं असं एक म्हणणं आहे. तर मग राजसत्ता इथे कितपत असावी आणि ते जे भान असतं की कुठे त्यांनी थांबावं आणि कुठे साहित्यिकांना पुढे करावं, हा समतोल कुठेतरी बिघडतोय का, आणि त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कालचा विज्ञान भवनचा पंतप्रधानांच्या उपस्थितीतला कार्यक्रम सुंदर झाला. होय. व्यासपीठावर 3 राजकीय लोक होते, मान्य आहे मला. परंतु त्यानंतर जो तालकटोराला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये स्वतः पवारसाहेब खाली बसलेले होते. विज्ञान भवनला सुशीलकुमार शिंदे साहेब, शिवराज पाटील साहेब ही सगळी मंडळी खाली प्रेक्षकात होती, स्टेजवर नव्हती. म्हणजे राजकीय लोक तितकेच हुशार असतात की ते सगळ्यांनी एक हे केलं की आज हा साहित्याचा कार्यक्रम आहे, त्यांना महत्व द्यायला पाहिजे. शरद पवार साहेब तर स्वागताध्यक्ष असून तालकटोराला ते खाली बसलेले होते. म्हणजे हा एक प्रकारे राजकीय लोकांनी साहित्यिकांना केलेला मान आहे. दुसरं असं आहे की जेव्हा पंतप्रधानांच्या सारखी व्यक्ती कार्यक्रमाला, किंवा मुख्यमंत्री म्हणा, अशी व्यक्ती जेव्हा कार्यक्रमाला बोलवली जाते तेव्हा त्याला एक प्रकारचं वेगळं भव्य स्वरूप एवढ्या करता येतं की एकंदरीत त्या ठिकाणी जो डेकोरम असतो, डेकोरेशन केलं, डेकोरम आणि डेकोरेशन दोन्ही असतं, परत सिक्युरिटी असते, त्यामुळे एक लोकांना असं वाटतं की तो इव्हेंट झाला. पण बाकी सगळे कार्यक्रम इव्हेंट झालेत का, तर मी म्हणेन तसं नाहीये. आता आज काय चर्चा होतात, उद्या काय परिसंवाद आहेत, आणि ते सुद्धा परिसंवादाचे तर तुम्ही विषय बदलले तर सगळेच काय राजकीय ओरिएंटेड नाही आहेत, वेगवेगळे विषय घेतलेले आहेत असं आहे. आणि शेवटी कसं आहे की किती झालं तरी आज राजकारणातला किंवा सत्तेतला माणूस एखादी गोष्ट कृतीत जास्त सोप्या पद्धतीने आणू शकतो, कारण त्याच्याकडे सत्ता असते, पक्ष कुठलाही असू दे. ते साहित्यिकांना, कारण साहित्यिकांकडे तसं अधिकाराचं पद नसतं. बरोबर. हा त्यातला एक फरक. शिवाय महामंडळांची पण स्थिती आर्थिक बघितली तर एवढा मोठा एक कार्यक्रम घ्यावा अशी नसते. म्हणजे स्वागताध्यक्ष राजकीय नेत्यांनी असण्याची एक मोठी परंपरा आहे आपल्याकडे. नाही आहे ना. आता काल सुद्धा बघा व्यासपीठावर संबंध साहित्य मंडळाची मंडळी होती, नाही असं नाही. सगळ्यांना मला तरी वाटत नाही काल असं काही वेगळं झालं. आणि शेवटी कसं आहे की काही लोकांचा एक उद्देश असतो, साहित्य संमेलन म्हटलं आणि त्याच्यात वाद झाला नाही की कुठनं तरी तो घडवलाच पाहिजे. म्हणजे त्याचं त्याशिवाय सूप वाजलं नाही असं वाटते, त्यांचा टीआरपी वाढला पाहिजे असं आहे. मग नंतर ते कवित्व सुरू राहिलं, कुठला ना कुठला तरी विषय काढून मग त्याच्यामध्ये वाद निर्माण करायचा. एकंदर यावेळच्या काय आठवणी तुम्ही घेऊन जाताय? कारण तेव्हाचा एक घरी बोलणं व्हायचं तेव्हाच्या संमेलनाचं बद्दल, आणि कालचं तुम्ही काय आठवणी घेऊन जाताय? आठवणी म्हणजे एकतर अद्वितीय सोहळा झाला विज्ञान भवनचा. तिथे मला आनंद झाला की काकासाहेबांचा सातत्याने उल्लेख केला. 70 वर्षानंतर आज जी स्मरणिका किंवा जे पुस्तक काढलं जाणार आहे काकासाहेब, त्याच्यामध्ये एका लेखामध्ये एक लेख काकासाहेबांचाही आहे भाषणाचा, म्हणजे भाषण छापलं एक मी लिहिलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काकासाहेबांनी स्पष्ट निरूनं सांगितलं होतं की दिल्लीत आम्ही भरवतो आणि तुम्हाला बोलवतो ते मराठी माणसाच्या डॉमिनेशन करता नाही, मराठी भाषेच्या अनुषंगाने इतर भाषांमधल्या काही चांगल्या गोष्टी मराठीत आम्ही इन्क्लूड करू शकतो का, आमच्या चांगल्या गोष्टीत, म्हणजे एक प्रकारे विचारांची, साहित्याची, शब्दांची देवाणघेवाण आपण करूया का, आणि याकरता मी तुम्हाला पंतप्रधान या नात्याने बोलवतोय. मला आनंद झाला की काकासाहेबांनी निर्माण केलेली परंपरा 70 वर्षाने आज संयोजकांनी, साहित्य मंडळाने ती काल राखली. ही एक चांगली आठवण घेऊन मी परत जाणार आहे. आपण बघताय की गाडगीळ साहेब एका वेगळ्या घराचा वारसा घेऊन इथे आलेले होते. त्यांनी हे संमेलनाचं कालचं जे स्वरूप होतं ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तुम्ही ते आमच्या चॅनलवर लाईव्ह सुद्धा बघितलेलं आहे. तुमच्या काय कमेंट्स आहेत, तुमची काय मतं आहेत ती जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी गाडगीळ साहेबांसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद सर.